नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीएमसी ची सेकंड रिस्पॉन्स शीट आलेली आहे. सेकंड रिस्पॉन्स शीट नुसार जर बघितलं तर बरेचसे प्रश्न हे रद्द करण्यात आलेले आहे. काही प्रश्नांची दोन दोन आन्सर दिलेली आहेत. अजून नॉर्मलायझेशन बाकी आहे. सो रद्द केलेल्या प्रश्नांबाबत टीसीएसनी काय निर्णय घेतला असावा, विद्यार्थ्यांना काय मेसेज आलेला आहे, टीसीएसनी याच्यापूर्वी ज्या एक्झाम घेतलेल्या आहेत त्या एक्झाम मधील रद्द केलेल्या प्रश्नांचा काय निर्णय घेतला होता, या बीएमसी मधून ह्या विद्यार्थ्यांना पूर्ण मार्क मिळतील का, रद्द झालेल्या प्रश्नांबाबत काय निर्णय घेणार, ह्या सगळ्या गोष्टींचा थोडक्यात आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. रद्द झालेल्या प्रश्नांबाबत काय, दोन उत्तरे असणाऱ्या प्रश्नांचं काय, नॉर्मलायझेशन लिस्ट कधी लागणार आणि मार्क्स वाढणार की कमी होणार, वन बाय वन आपण बघूया. बिफोर तुम्हाला मी लक्षात आणून देतो काही विद्यार्थ्यांच्या या कमेंट्स आहे. कमेंट्स अशा आहेत, इथे ओएस यांचा कमेंट आहे 2 डिसेंबरच्या थर्ड शिफ्टचे 8 क्वेश्चन्स रद्द झालेले आहेत. त्यानंतर अकित्य यांचा प्रश्न आहे, यांचं माहिती आहे की तलाठीला असे येत होते, काय येत होते, फॉर दिस क्वेश्चन डिस्क्रिपन्सी इज फाउंड इन क्वेश्चन आन्सर, फुल मार्क्स इज बेइंग अवॉर्डेड टू ऑल कॅन्डिडेट, असा मेसेज तलाठीला येत होता जी टीसीएसने एक्झाम घेतली होती. त्यानंतर स्टगलर यांचा प्रश्न आहे की 3 डिसेंबर फर्स्ट शिफ्ट 2 क्वेश्चन मार्क्स एसबीसी, म्हणजे बऱ्याचशा शिफ्टमध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न कॅन्सल झालेले आहे. काही शिफ्टचे अजिबातच झाले नाही आहे, काही शिफ्टचे बऱ्या प्रमाणात म्हणजे 8-8, 10-10 क्वेश्चन सुद्धा रद्द झालेले आहेत असे मुलांकडनं मेसेज आलेले आहेत. त्या आधारे मी तुमच्याशी बोलतोय. सो असावं ते 8 ते 10 क्वेश्चन तर रद्द झालेले आहेत. आता पाठीमागे तलाठीची एक्झाम घेतली होती बघा टीसीएसने, तुम्हाला आठवत असेल 13 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते. ऍक्च्युअल 10 लाख विद्यार्थी एक्झामला आले होते, अपियर झाले होते. सो तलाठीसाठी 140 प्रश्नांसाठी पूर्ण गुण देण्यात आले होते. जेवढ्या शिफ्ट झाल्या त्या शिफ्टमध्ये त्यांनी हा निर्णय घेतला होता बघा. 114 प्रश्न चुकीचे होते, म्हणजेच प्रश्न किंवा उत्तर सूची चुकलेली आहे असे प्रश्न होते. त्याचे पूर्ण गुण उमेदवारांना देण्यात येणार आहेत. साहजिक आहे, हे पूर्ण गुण का देण्यात आलेले आहेत, कारण सपोज मी असं म्हटलं की 1 तारखेची शिफ्ट होती, त्यात पहिल्या नंबरची जी शिफ्ट आहे तिचे 8 प्रश्न चुकले, बी नंबरची शिफ्ट आहे तिचे 2च चुकले, सी नंबरचे काही चुकले नाही. मग ह्या प्रश्नांचा हा ए कॅन्डिडेट जो आहे, ए शिफ्टला जो कॅन्डिडेट आहे तो कॅन्डिडेट त्या 100 पैकी 8 चुकले, म्हणजे इथे 92 प्रश्नाचे कन्सिडर केले जाणार आहे. बी कॅन्डिडेटचे म्हणजे दुसऱ्या शिफ्टला जर 2 प्रश्न चुकले तर 98 पैकीच कॅल्क्युलेट केले जाणार आहे. आणि याला जर पूर्णची पूर्ण आहे म्हणजे साहजिक आहे, गुणवत्तेनुसार जर विचार केला तर सी ला 100 प्रश्न सोडवायला मिळतात आणि त्याला हे इथले 8 आणि इथले 2 असे जर प्रश्न इथे कन्सिडर केले तर तो एक्स्ट्रा सोडणार आहे, त्याचे मार्क त्याला एक्स्ट्रा मिळू शकतात. सो मग इथे आहे की ह्या विद्यार्थ्यांवरती जर मार्क दिलेच नाही ह्या विद्यार्थ्यांना तर मान्य येऊ शकतो. परत नॉर्मलायझेशन अजून बाकी आहे, नॉर्मलायझेशन मध्ये काय होतं माहित नाही आहे. सो या विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरं म्हणजे प्रश्नांची पूर्ण मार्क देणं योग्य आहे असं टीसीएसनी त्यावेळेस ठरवलं होतं आणि टीसीएसनी त्यावेळेस ते मार्क दिले पण होते. मला काय म्हणायचं तुम्हाला समजलं असेल. पुढे टीसीएसने अजून एक एक्झाम घेतली होती बघा, नगर परिषद राज्यसेवा गट क ची एक्झाम घेतली होती. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळेल की 15 प्रश्नांना पूर्ण गुण आणि यापूर्वी 30 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या सुधारित म्हणजे पूर्ण गुण देण्यात आले होते नगर परिषदेला. पण मागच्या वर्षाचा एक्झाम झालेला आहे. सो ह्या वर्षासाठी वेगळा तर काही नियम लावणार नाही. मागच्या वर्षात हे झालं तर टीसीएस यावेळेस वेगळा नियम लावू शकतं का, नाही. कारण हे मार्क दिलेत ना, हे कशाच्या बेसवर दिले तुम्हाला मी एक्झाम्पल दिले की ह्या बेसवर त्यांना मार्क देणं गरजेचंच आहे, मार्क द्यावेच लागतील. असं जर नाही केलं तर फॉर एक्झाम्पल एखाद्या शिफ्टला या विद्यार्थ्याला 92 पैकीच कन्सिडर केलं, त्याला साहजिक की तुम्हाला माहिती की एक्झामला 45% मार्क पाडणं पण कंपल्सरी आहे की नाही, तरच तुमचा विचार गुणवत्तेमध्ये केला जाईल. मग आता याचे मार्क नेमके पकडायचे कसे काय, 92च्या अगेन्स्ट 85% काढायचे का, ते तर काढत नाही, तर पूर्ण ओव्हरऑल काढतात ना. ओव्हरऑल काढायचं म्हणलं तर कसं काढायचं, मग हा एक गंभीर प्रश्न होऊ शकतो. म्हणजे काय म्हणूया आपण त्याला, विद्यार्थ्यांवरती अन्याय होऊ शकतो एक प्रकार थोडक्यात. सो म्हणजे गुणांकन पद्धत चुकीची होऊ शकते. मुलांना ज्या पद्धतीने तुम्ही पडताळणी करताय, टेस्ट करताय, चुकीचे होऊ शकते. मग मार्क देणंच योग्य आहे असं मागच्या 2 एक्झाम, असे बऱ्याच एक्झाम टीसीएसने घेतलेल्या आहे. त्यापैकी 2 एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितले की ज्यामध्ये त्यांनी रद्द झालेल्या प्रश्नांचे मार्क विद्यार्थ्यांना फुल मार्क देऊन टाकले होते. म्हणजे 8 प्रश्न जर रद्द झाले असेल तर 8 गुणिले 2 16 मार्क सगळ्यांनाच मिळाले. म्हणजे त्या शिफ्टमध्ये म्हणतो मी, ज्या शिफ्टमध्ये हे झालेलं आहे, ज्या शिफ्ट झाले त्या शिफ्टला. याचा अर्थ असा नाही की तुम्ही
ऑब्जेक्शन नाही घेतलं या शिफ्टला असून सुद्धा म्हणून तुम्हाला मिळणार नाही. एकाने जरी ऑब्जेक्शन घेतलं असेल, कोणत्याही शिफ्टमध्ये एका जरी विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेतलं असेल तर त्या शिफ्टच्या सगळ्या ओव्हरऑल महाराष्ट्रात जेवढ्या मुलांनी एक्झाम दिली त्या सगळ्या मुलांना त्याचे मार्क मिळतात. सो असा काही प्रश्न नाहीच आहे मी घेतलं नाही मला मिळणार नाही, मिळणार तुम्हाला पण. फक्त तुमच्या शिफ्ट कोणतरी एकाने ऑब्जेक्शन घेतलेलं असावं आणि ते प्रश्न आता आलेले आहे आन्सर शीट, सेकंड आन्सर शीट, त्यात त्यांनी सांगितलं त्यानुसार तुम्हाला मार्क मिळणार आहे. दुसरं हा नगर परिषदचा पण एक्झाम्पल तुम्हाला मी सांगितलं. आणि बघा रद्द झालेल्या प्रश्नांबाबत फक्त एक मुलांकडनं मेसेज होतो बघा. बीएमसीने बीएमसी साठी टीसीएसने एक्झाम घेतली आणि बीएमसीने टीसीएसने तलाठीची पण एक्झाम घेतली. तलाठीसाठी मात्र त्यांनी रिप्लाय काय दिला, मेसेज काय दिला होता प्रत्येक क्वेश्चनच्या खाली. बघा आता तुम्हाला क्वेश्चन दिसतोय, क्वेश्चनच्या खाली त्यांनी टाकलेलं काय मॅटर आहे. आता जो क्वेश्चन बघितला त्याच्या खाली काय टाकलं त्यांनी, रद्द झालाय क्वेश्चन हा. सपोज त्याच्या खाली त्यांनी टाकलंय नोट फॉर दीज क्वेश्चन्स डिक्रिपेन्सी इज फाउंड इन questions answer, so this question is ignore for all candidate. त्यांनी सांगितलं इथे इग्नोर करायला लावलंय, बरोबर. इग्नोर करा म्हणजे काय, सोडून द्या, सोडून द्या. आणि तलाठीला त्यांनी काय मेसेज दिला होता, फॉर दिस क्वेश्चन्स डिस्क्रिप्शन इज फाउंड इन क्वेश्चन आन्सर, फुल मार्क्स इज बिंग आन्सर अवॉर्डेड टू ऑल कॅन्डिडेट. आता हा गोंधळ असा झालाय की त्यांनी हा मेसेज दिल्यामुळे इग्नोर करा म्हणजे काय याचा अर्थ घ्यायचा. तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी काही कमेंट पण केलाय, इग्नोर म्हणजे सर याचे मार्क मिळत नाहीये, सोडून द्या हा प्रश्न, सोडून द्या हा प्रश्न, सोडून द्या असं तो म्हणताय, बरोबर. काही मुलांचं म्हणणं आहे की मार्क मिळणार नाही, मार्क्स मिळणार नाही, मार्क्स मिळणार नाही. काही मुलांचे कमेंट आहे म्हणजे मी तुम्हाला सांगतोय. आता त्यांनी हा मेसेज देण्यापेक्षा हा मेसेज का दिला नाही, अवॉर्डेड टू ऑल कॅन्डिडेट असा द्यायला पाहिजे होता आणि इथून पाठीमागे दिलेला आहे. सो आता हा नवीन नियम कसा, मग जस्टिफाय त्यांनी करायला पाहिजे, बीएमसीनी पण जस्टिफाय करायला पाहिजे किंवा टीसीएसनी जस्टिफाय करायला पाहिजे की आम्ही तुम्हाला मार्क देणार नाही तर का देणार नाहीये. पण तुम्ही आम्हाला विद्यार्थ्यांना तेवढे प्रश्न सोडवण्यासाठी वंचित करताय. चूक कोणाची आहे, प्रश्नपत्रिका काढणाऱ्यांची चुकी, बरोबर. क्वेश्चन पेपर ज्यांनी सेट केला त्यांची चूक आहे किंवा आन्सर देताना तुम्ही आन्सर प्रॉपर दिली त्याची चुकी आहे. सो हे जर चुकीचं तुमचं झालं असेल तर याचा काय म्हणूया आपण, मुलांवरती अन्याय का करायचा, मुलांना याच्यावरती भांडं मुलांवर का फोडायचं, जबाबदार मुलांना का ठेवायचं. तुम्ही प्रश्न जर बरोबर दिले असते सोडवायला मुलांना तर तरी सोडवा असते. 8 प्रश्न चुकीचे केले एखाद्या शिफ्टमध्ये, सपोज सगळ्यांनी नाही पण काही विद्यार्थी आहे प्रामाणिक, ते विद्यार्थ्यांनी सोडवले असते, त्यांना मार्क मिळाले असते. सो ही गडबड होऊ शकते. सो इथे जरी असा मेसेज दिला असेल, असा मेसेज इग्नोर केला असेल तरी पण मला असं वाटतं प्रामाणिकपणे त्यांनी अजून बीएमसीने असं काही परिपत्रक दिलेलं नाहीये, टीसीएसने काही दिलेलं नाहीये, जे की पाठीमागे दिलं होतं तलाठी एक्झाम नगर परिषदेला. सो पण मला असं वाटतं की हा काही नियम बदलणार नाही. इग्नोर करणं म्हणजे सोडून द्या असं नाही, याचे फुल मार्क विद्यार्थ्यांना मिळतील असं अपेक्षा आपल्याला आहे. पाठीमागचा एक अंदाज घेतला तर 2 एक्झामचं तुम्हाला मी दाखवलं. सो मिळतील तुम्हाला मार्क, काळजी करू नका. पण काही विद्यार्थी म्हणत असतील सर माझे मार्क कमी झाले, नाही सर जर मार्क त्यांनी दिले असते माझे मार्क वाढले असते. सो असं काही नाहीये, तुम्ही नीट लक्षात घ्या. तुमचे मार्क कदाचित तुम्ही नीट कॅल्क्युलेट करा, कदाचित तुमचे मार्क्स त्यांनी दिलेले फुल मार्क देतील ते तुम्हाला मार्क. सपोज नाही दिलं तर काय होऊ शकते पण मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी काय होऊ शकतं. म्हणजे काय म्हणूया आपण, मुलांचं रँकिंग ठरवायला, मुलांना सिलेक्शन करा निवड पद्धतीमध्ये, हे चुकीचं होऊ शकतं. बघा पुढे मी तुम्हाला घेऊन जातो रद्द झालेल्या प्रश्नांचे काय होऊ शकते. फॉर एक्झाम्पल पहिले म्हटलं की मी त्यांना फुल मार्क दिलेले आहे, फुल मार्क दिलेले आहे, फुल मार्क देतील ते असं जास्त अपेक्षित आहे. सपोज नो मार्क्स केले त्यांनी, मार्क दिलेच नाही तर काय गडबड होऊ शकतो मला सांगतो. फॉर एक्झाम्पल ए शिफ्टचा एक शिफ्ट आहे, त्याला 100 पैकी काय 8 प्रश्न चुकले, 8 प्रश्न चुकलेले आहे म्हणजे ते रद्द झालेले आहे, बरोबर, रद्द झाले. मग इथे काय होईल, त्या विद्यार्थ्याला 92 प्रश्न सोडवायला मिळतील. 8 प्रश्न मिळणार नाही म्हणजे 92 पैकी जे मार्क पडतील ते प्लस हे 8चे 16 इंटू 2 मार्काला आहे, 16 मार्क त्याला मिळणारच आहे. दुसरं मार्क जर दिले नाही तर 92 पैकी तो जे काय सोडवेल त्याचे, फॉर एक्झाम्पल त्याचे बरोबर जर आले, फॉर एक्झाम्पल त्याचे बरोबर आले 45 तर त्याला 90 मार्क पडणार आहेत. त्याचे जर 25 पेक्षा कमी बरोबर आले म्हणजे त्याला फॉर एक्झाम्पल 43 बरोबर आले तर त्याला 86 मार्क पडेल. 50% मार्क पडतच नाहीये, कदाचित तो वंचित राहू शकतो. इथे जर मार्क नाही दिले तर 45 पेक्षा कमी जर प्रश्न बरोबर आले तर वंचित राहू शकतो. आता इथे 92 पैकी 50% मार्क पकडायचे का हे पण बघावं लागेल. मग पण आता हे पकडताच येणार नाही का, कारण ओव्हरऑल हे काय करतात, ओव्हरऑल पूर्ण नॉर्मलायझेशन करतात ना, नॉर्मलायझेशन केल्यानंतरचे मार्क येतात म्हणजे इथे गडबड होऊ शकते.
इथे गडबड होऊ शकते. सो नो मार्क हे थोडंसं जरा क्लिष्ट आहे, जरा किचकट आहे किंवा अन्यायकारक वाटू शकतं. सो हे योग्य राहील, फुल मार्क द्यावा लागतील त्यांना. मग 92 100 पैकीच पकडायचं, म्हणजे 100 पैकीच त्यांना पकडायचं आहे. 16 मार्क मिळालेले आहे. अजून त्याला किती मार्क पाहिजे? अजून त्याला 74 मार्क पाहिजे बाबा. ह्या 92 पैकी 74 मार्क पडले पाहिजे. ओके. नंतर तुम्हाला माहिती, हे जरी आत्ता जरी पडले पण नॉर्मलायझेशन प्रोसेस पुढे होणार ना अजून. नॉर्मलायझेशनच्या फॉर्म्युल्यानुसार परत तुमचे मार्क्स कमी किंवा जास्त होतात. आता कमी किंवा जास्त कसे होतात? उलटा गणित कसं उलटा आहे, ज्याला जास्त मार्क पडले त्याचे कमी होऊन जातात, ज्याला कमी पडले त्याला वाढून जातात. ऍव्हरेज बॅलन्सचे मायनस कमी जास्त होऊ शकतात. सो इथे लक्षात काय घ्यायचंय, रद्द प्रश्नांचं काय होऊ शकतं, पाठीमागच्या 2 एक्झामचं तुम्हाला प्रूफ दिलंय त्यानुसार जास्त मॅक्सिमम काय होऊ शकतं, फुल मार्क तुम्हाला मिळू शकतात, मिळतील आणि मिळालेले पण असावेत तुम्हाला. एकदा आता सगळ्यांचे आयडी पासवर्ड माझ्याकडे नाहीये, ज्यांच्यावर कॉन्टॅक्ट होऊ शकतो त्यांच्याशी मी बोललो, पण तुम्हाला मार्क मिळणंच योग्य राहणार आहे, मिळतील तुम्हाला मार्क, काळजी करू नका. आता दुसरं आहे की 2 उत्तरे असल्या प्रश्नाबाबत काय, तर 2 उत्तरे म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा प्रश्न आहे आणि ह्या प्रश्नाला ऑप्शन 2 दिले, म्हणजे 1 2 4 ऑप्शन आहे पैकी आता सेकंड रिस्पॉन्स शीट मध्ये 2 आन्सर बरोबर दिलेली आहे. मग दोघांपैकी जेही तुम्ही आन्सर दिला असेल, एखाद्या विद्यार्थ्याने कोणी जर हे दिलं असेल तर त्यालाही मार्क मिळणार आहे, कोण हे दिलं तर त्यालाही मार्क मिळणार आहे. मात्र तुम्ही जर हे आन्सर दिला असेल तर तुम्हाला मार्क मिळणार नाही, असा त्याचा अर्थ झालेला आहे. ओके. त्यानंतर पुढे घेऊन जातो, त्यांना मी बीएमसीला काही कॉल पण केले, पण कॉलवर त्यांनी अपेक्षित उत्तर दिलं नाही. कॉल तर एक तर लागतच नाहीये, खूप वेळ जातो, माझा खूप वेळ गेलेला, माझ्या टीमला पण सांगितलं खूप वेळ जातो, उचलत नाही. दुसरं उचलला तर प्रॉपर त्यांना पण अजून सांगतात नाही, सर तुम्हाला परिपत्रक येईल, बीएमसीची वेबसाईट बघत राहा, त्याच्यावर आम्ही माहिती टाकू, टीसीएस कडनं माहिती येईल, असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. सो तुम्ही पण कॉल करू शकता ह्या नंबरला, सकाळी 10 ते सायंकाळी 5च्या दरम्यान, 1:30 ते 2:30 त्यांची जेवणाची सुट्टी असते. सो ह्या दरम्यान कॉल करून बघू शकता. पण इनिशियल लेवलला मला असं वाटतं तुम्हाला मार्क मिळतील. बऱ्याच जणांचे असे प्रश्न आहेत, तुम्हाला मार्क मिळतील, घाबरू नका. आता पुढे हे सगळं झालं, आता तिसरं नॉर्मलायझेशन प्रोसेस होणार आहे तुमची फायनल, म्हणजे ज्याला आपण म्हणूया ही फायनल तुमची मेरिट लिस्ट लागेल, फायनल मेरिट लिस्ट लागेल, मेरिट लागेल ना, मेरिट लिस्ट बरोबर. आणि मग याच्यानंतर काय होईल, तुमची निवड यादी लागेल, अंतिम निवड यादी. अंतिम मेरिट लिस्ट लागली, जनरल मेरिट लिस्ट लागली, जनरल मेरिट लिस्ट म्हणजे फायनलपेक्षा जनरल मेरिट लिस्ट लागेल, आणि अंतिम निवड यादी लागेल, निवड यादी. त्यामध्ये निवडलेले आणि वेटिंगवाले विद्यार्थ्यांची लिस्ट लागेल. मग मार्क्स वाढणार की कमी होणार हा पण प्रश्न आहे. सो आता हे पूर्ण डिपेंड करतं नॉर्मलायझेशनच्या फॉर्म्युल्यावरती. तो फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला बघावं लागेल आता काय कोणाचे मार्क वाढतात, कोणाचे कमी होतात. ॲव्हरेज तुम्हाला तो फॉर्म्युला मी एक्सप्लेन केलेला आहे. सो तो फॉर्म्युला तुम्ही एक्सप्लेन खूप किचकट आहे, तसा मी त्याच्यावर व्हिडिओ घेतलेला आहे. तो फॉर्म्युला अप्लाय केला जाईल ओव्हरऑल पूर्ण एक्झामचा ॲव्हरेज, ओव्हरऑल डेचा ॲव्हरेज, ओव्हरऑल शिफ्टचा ॲव्हरेज, असे सगळे ॲव्हरेज घेऊन तो फॉर्म्युला बनलेला आहे. सो मार्क ॲव्हरेजमध्ये वाढतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या शिफ्टला ए विद्यार्थ्याला फॉर एक्झाम्पल 120 मार्क आहे आणि बी विद्यार्थ्याला सेम शिफ्ट आहे, शिफ्ट नंबर 1 आहे, आणि बी विद्यार्थ्याला सपोज 100 मार्क आहे, सी विद्यार्थ्याला सपोज 80 मार्क आहे. तर यांचं हे ॲव्हरेज घेतात. म्हणजे काय असं म्हणणार नाही तुम्हाला इथे 100 मार्क सगळ्यांनी, असं नाही, डिपेंड करतं. त्या आता हे 3च विद्यार्थी घेतले मी, सगळ्या विद्यार्थ्यांचा ॲव्हरेज, शिफ्टनुसार, डेनुसार, ओव्हरऑल एक्झामचा ॲव्हरेज, हे सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करून तो नॉर्मलायझेशन प्रोसेस केली जाते. सो आजच्या महत्त्वाच्या 2 प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला दिलेली आहे. पहिले म्हणजे तुमचे रद्द झालेल्या प्रश्नांचे मार्क पकडलेच पाहिजे, त्याबद्दल नक्कीच परिपत्रक येईल, पण ते पकडले जातील 100%, आणि नाही पकडेल तर मग अवघड होऊन जाईल, सगळी प्रोसेसच अवघड होऊन जाईल. दुसरी गोष्ट, काही विद्यार्थी कमेंट टाकतील सर माझे नाही पकडले, सो त्यांनी एकदा व्यवस्थित चेक करून घ्या. नसेलच पकडले तर याच्यावर तुम्ही परत माहिती घेतो किंवा त्यांचं परिपत्रक येईपर्यंत वाट बघूया आपण. तिसरं, 2 प्रश्न आन्सर जर 2 दिली असेल तर त्यापैकी जे आन्सर तुम्ही दोघांपैकी एक जरी आन्सर दिला असेल तुम्हाला मार्क मिळणार आहे. पुढची प्रोसेस काय असेल आणि किती वेळ लागू शकतो, तर पुढची प्रोसेस बघा. फर्स्ट आन्सर की येऊन गेली आहे, ऑब्जेक्शन घेतलंय, सेकंड आन्सर की पण आली आहे. आता नॉर्मलायझेशन प्रोसेस होणार. नॉर्मलायझेशनची प्रोसेस होण्यासाठी म्हणजे फायनल मेरिट लिस्ट, जनरल मेरिट लिस्ट म्हणूया आपण, की नॉर्मलायझेशन नंतर जी लागेल ती साधारणतः अपेक्षित आहे 15 ते 20 फेब्रुवारीच्या दरम्यान लागेल.
आणि 15 ते 20 फेब नंतर जी फायनल मेरिट लिस्ट लागेल, म्हणजे फायनल निवड यादी म्हणूया आपण त्याला, ती साधारणतः 25 पर्यंत अपेक्षित आहे. 25 फेब पर्यंत तुम्हाला ही सगळी प्रोसेस कंप्लीट होणे अपेक्षित आहे. त्याच्या अगोदर पण निर्णय घेतला तर होऊ शकतो, पण मॅक्सिमम जास्तीत जास्त 25 फेब पर्यंत ही सगळी प्रोसेस होणं अपेक्षित आहे. म्हणजे पुढचे 10 ते 15 दिवसात सगळं कंप्लीट होऊन जाईल. ओके, सो वेट अँड वॉच करा. काही अडचण असेल आमचा हेल्पलाईन नंबर आहे, कॉल करा, माहिती घ्या. आणि इग्नाइट अकॅडमीकडनं खूप चांगल्या सरळ सेवेच्या बॅचेस पण आपण चालू केल्या आहे. आत्ता 3 एक्झाम तोंडावर आहे, समाज कल्याण, महिला बालविकास आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका. तुम्ही जर असाल तर नक्की अभ्यास करा, टेस्ट सिरीज जॉईन करा. काही मार्गदर्शन लागलं तर ह्या ॲपला डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. तुर्तास व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच प्रकारचे तुमच्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.